त्याच्यानंतर हे कोणत्या पेनने लिहायचं? काही पेन इथं हा सगळ्यात जास्त विद्यार्थी हा पेन वापरतात. याला थोडासा बोल्ड फॉन्ट आहे, याचा पुढं डार्क आहे, पण त्याचा सवय पाहिजे. आजच त्या पेनने गोल करायला शिकलं पाहिजे, तर तुम्हाला त्याचं एक्झॅक्ट करेक्ट गोल करता येते. काळा किंवा निळाच पेन पाहिजे, काळा आणि निळा नाही. किंवा शब्दाचा अर्थ नीट तुम्ही समजून घ्या. तुम्ही म्हणताल काळाही घ्या 1-2, निळे घ्या, अजिबात तसं करू नका. एकाच रंगाचे 2-3 घ्या. जर काळा घेतला तर काळाच वापरा पूर्ण, आणि तेच पेन वापरा. आता मी नाव टाकायला हा वापरतो, नंतर हे करायला हा वापरतो, असं करू नका. एकच पेन घ्या, एका पेनाने व्यवस्थित लिहा. जर तो पेन जर मध्ये बंद पडला, व्यवस्थित चालला नाही, तर दुसरा शिल्लक असावा. याच्यासाठी दुसरे 2 असे 3 पेन तयार करून ठेवायचे, पण एकाच रंगाचे. कोणत्या तरी कोणता तरी एकच रंग निवडा. ब्लॅक चांगला दिसतो, ब्ल्यू सुद्धा कम्प्युटरला कळतो, दोन्ही कळतात. पण ती शाई पेन नसावा, तुमचा पत्ती पेन नसावा, तो जेल पेन नसावा, भारी फार लय 100-200-500 रुपयांचा नसावा. काय तेवढ्या मोठ्यांची गरज नाही. 10-20 रुपयावाले पेन आहेत, त्याच्यातले चांगले शोधून तुम्हाला ज्यांचा सराव आहे त्या पेनचा वापर करायचा. हे 20-25 रुपयापर्यंतची पेन असतील, हे 20-1 रुपयापर्यंत. तुम्ही ते बघा. बॉल पेन पाहिजे, म्हणजे पुढं त्याला छोटासा ते लिहिताना आपण साधा पेन म्हणायचं थोडक्यात. तो जेल पेन नको, रंगीबेरंगी नको, केच पेन नको. एखादा म्हणेन केच पेन न चांगलं रंगवता येतंय, तिथं काय ड्रॉइंग करायचं नाही आपल्याला, तिथं अजिबात तसं बाकीचं काही वापरायचं नाही. सिस पेन्सिलचा वापर अजिबात करू नका. काही मुलांना अशा काय पण वेगळ्या वेगळ्या सवयी आहेत. अगोदर मी सिस पेन्सिलनं गोल करून बघतो, नंतर पुन्हा पेन. अजिबात नाही. सिस पेन्सिलची गरज नाही. लाल पेन वापरता येणार नाही, वेगळे वेगळे कलर वापरता येणार नाही, असलं काही करायचं नाही. दुसरी गोष्ट, काय मुलांना अशा सवयी आहेत, सर मी सगळा पेपर अगोदर सोडून घेतो पुन्हा गोल करतो. त्याच्या इतकं तर बेकार कशाचंच नाही बघा. तर काही तसं करायचं नाही. प्रत्येक प्रश्न सोडवायचा, प्रश्नाचा क्रमांक बघायचा आणि जाऊन प्रत्येक वेळी गोल करायचा. उगाच काही डोकं वेगळं लावायचं नाही. ठीक आहे. ही 2 पेन. साहित्याची जी